मित्रांनो, आजची कथा आहे ध्येयाचा प्रवास, जिद्द आणि चिकाटी. मित्रांनो, एका लहानशा गावात राहुल नावाचा एक तरुण राहत होता आणि त्याचं एक स्वप्न होतं की धावण्याच्या स्पर्धेत आपल्या गावाचे नाव रोशन करणे. तो रोज सकाळी उठून धावण्याचा सराव करायचा. त्याची मेहनत पाहून संपूर्ण गावाला खात्री होती की राहुल एक दिवस नक्कीच जिंकेल. शेवटी तो दिवस आला. जिल्हा पातळीवरील मोठी धावण्याची जी स्पर्धा होती ती सुरू झाली. राहुलने अत्यंत वेगाने धावायला सुरुवात केली. तो पहिल्या 3 स्पर्धकांमध्ये होता, पण अचानक अर्ध्या अंतरावर आल्यावर त्याचा पाय एका दगडाला अडखळला आणि तो जोरात जमिनीवर पडला. त्याच्या गुडघ्याला मोठी दुखापत झाली आणि रक्ताची धार लागली. इतर सर्व स्पर्धक त्याच्या पुढे निघून गेले. राहुल वेदनेने विवळत जमिनीवर पडून राहिला. काही क्षणासाठी त्याला वाटले की आता सर्व संपले, माझे स्वप्न भंगले. प्रेक्षकांमधूनही आवाज येत होते, आता हा उठू शकत नाही. पण राहुलने डोळे बंद केले आणि स्वतःला विचारले, मी इथं पडण्यासाठी आलो होतो का? नाही, मी धावण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आलो होतो. त्याने संपूर्ण शक्ती एकवटली. वेदनेकडे दुर्लक्ष करून तो उभा राहिला. त्याचा पाय लंगडत होता, पण त्याच्या डोळ्यात जिद्द होती. त्याने पुन्हा पळायला सुरुवात केली. आता तो जिंकणार नाही हे उघड होते, कारण इतर स्पर्धक केव्हाच रेषेच्या पार पोहोचले होते. परंतु राहुल थांबला नाही. लंगडत पडत सावरत शेवटी त्याने ती अंतिम रेषा, फिनिश लाईन पार केलीच. तो स्पर्धा हरला होता, पण जेव्हा तो रेषे पार पोहोचला तेव्हा संपूर्ण मैदानातील प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवत होते. लोकांनी त्याच्या धाडसाचे आणि न हरणाऱ्या वृत्तीचे कौतुक केले. त्या दिवशी राहुलला समजले की विजेता तो नसतो जो कधी पडत नाही, तर विजेता तो असतो जो पडल्यानंतरही पुन्हा उठून उभा राहतो आणि आपले ध्येय पूर्ण करतो. मित्रांनो, या कथेचं तात्पर्य काय, तर आयुष्यात अपयश किंवा अडचणी येणे स्वाभाविक आहे. महत्वाचे हे नाही की तुम्ही किती वेळा पडलात, तर महत्वाचे हे आहे की तुम्ही पुन्हा ताकदीने उभे राहता आणि प्रवास सुरू ठेवता. मित्रांनो, ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. पुनश्च एकदा जय महाराष्ट्र.